तुम्ही वन्स मोर दिल्यामुळे मला आठवलं, मैफिलीत कसं होतं, ह्या गाणाऱ्यांना सगळ्यांना आम्ही बुवा म्हणतो, म्हणजे दाशतेला माहीत असेल की वन्स मोर म्हणलं की पुन्हा आपण शेवटचं कडवं घेतो किंवा असे मैफिल चढत जाते. आणि आम्हाला अशी सवय होती की मैफिलीच्या शेवटी बापटांच्या फार सुंदर ओळी आहेत, त्या आम्ही म्हणजे फेमस असल्यामुळे नेहमी म्हणायचो की तुम्ही जीव लावला मैत्र आपुलं जीवन, तुम्ही माफ केल्या ती 100 आमुचं गुण, हे एकच आता अखेरचं मागणं, ही मैफल तुमची अखंड चालो अशी, आणि आम्ही जाणारच की कवा तरी पटदिशी. आणि त्याच्याबरोबर अजून एक मला 4 ओळी सापडल्या ज्या मला फार आवडायच्या आणि वाटलं काय सुंदर असतील. नंतर कळलं की त्या माळुळकरांच्या, गदी माळुळकरांच्या ओळी आहेत. ही सगळी मैफिल संपल्याच्या नंतर काय चित्र असतं की कोण्यात झोपली सतार सरला रंग, पसरली पैंजणे सैल टाकुनी अंग, गालीच्या दुमडला तक्के झुकले खाली, तबकात राहिल्या देठ लवंगा साली. तो मला असा माझा भ्रम होता बरेच दिवस की एखादी काहीतरी सुंदर मैफिलीचं वर्णन आहे आणि त्याच्या शेवटच्या ह्या ओळी आहेत. पण जेव्हा ती कविता पाहिली तेव्हा कळलं की कविता इथूनच सुरू होते, या शेवटच्या ओळी नाही आहेत, ह्या सुरुवातीच्या ओळी आहेत आणि कविता नंतर वेगळ्याच अंगाने पुढं चढत जाते. गदी माळुळकरांची अतिशय गाजलेली अशी ती कविता जोगिया रंजन कंधारकर तुमच्यासमोर ठेवतील. मला खरं तर अपेक्षा होती की त्यांनी ती गाऊन सादर करावी जोगिया रागामध्ये, पण त्या म्हणल्या विश्वनाथच्या समोर माझा काही पाड नाही की पुन्हा माझा काही सूर लागावा काय ते. माझ्या कानाला अजून तरी कोणी हात नाही लावलेला, मग विश्वनाथला कशी संधी द्यायची ना. कोण्यात झोपली सतार सरला रंग, कोण्यात झोपली सतार सरला रंग, पसरली पैंजणे सैल टाकुनी अंग, दुमडला गालीच्या तक्के झुकले खाली, दुमडला गालीच्या तक्के झुकले खाली, तबकात राहिल्या देठ लवंगा साली, झुंबरी निळ्या दीपात ताठली वीज, झुंबरी निळ्या दीपात ताठली वीज, का तुला कंचनी अजून नाही नीज, थबकले रसिक जन होते ज्याच्यासाठी, थबकले रसिक जन होते ज्याच्यासाठी, ते डावलनी तू दार दडपिले पाठी, हळुवार नखलिशी पुन्हा मुलायम पान, हळुवार नखलिशी पुन्हा मुलायम पान, निरखशी कुसरवर कलती करुणी मान, गुणगुणसी कायते, गुणगुणसी कायते गौर नितळदव कंठी, स्वरवेल थरथरे फूल उमलले ओठी, क्या बात. साधता विड्याचा घाट उमटली तान, साधता विड्याचा घाट उमटली तान, वर लवंग ठसता होसी कशी बेभान, चित्रात रेखिता चित्र बोलले ऐने, चित्रात रेखिता चित्र बोलले ऐने, का नीरलोचनी आज तुझ्या ग मैने, त्या अधर फुलांचे ओले मृदुल पराग, हालले साधला भावस्वरांचा योग, त्या अधर फुलांचे ओले मृदुल पराग, हालले साधला भावस्वरांचा योग, घमघमे जोगिया दवात भिजुनी गाता, घमघमे जोगिया दवात भिजुनी गाता, पाण्यात तरंगे अभंग वेडी गाथा, मी देह विकून या मागून घेते मोल, मी देह विकून या मागून घेते मोल, जगविते प्राण हे ओपुनिया अनमोल, रक्तात रुजविल्या भांगेच्या मी बागा, रक्तात रुजविल्या भांगेच्या मी बागा, ना पवित्र देही तिळा एवढी जागा, शोधित एकदा घटकेचा विश्राम, शोधित एकदा घटकेचा विश्राम, भांगेत पेरुनी तुळस परतला श्याम, क्या बात. सावळा तरुण तो, सावळा तरुण तो खराच ग वनमाली, सावळा तरुण तो खराच ग वनमाली, लाविते पान तो निघून गेला खाली, अस्पष्ट स्मरे मज वेडा त्याचा भाव, अस्पष्ट स्मरे मज वेडा त्याचा भाव, पुसलेही नाही मी मंगल त्याचे नाव, बोलला हळू तो दबकत नवख्या वाणी,
बोलला हळू तो दबकत नवख्या वाणी, मम प्रीती आहे जडली तुझवर राणी. क्या बात. नीतीचा उघडला खुला जिथे व्यापार, बावळा तिथे हा इश्का गणितो प्यार. नीतीचा उघडला खुला जिथे व्यापार, बावळा तिथे हा इश्का गणितो प्यार. हसून म्हणाले दाम वाढवा थोडा, हसून म्हणाले दाम वाढवा थोडा. या पुन्हा पान घ्या, निघून गेला वेडा. राहिले चुन्याचे बोट, थांबला हात. राहिले चुन्याचे बोट, थांबला हात. जाणली नाही मी थोर तयाची प्रीत. वा. पुन्हा पुन्हा धुंडिते अंतर आता त्याला, पुन्हा पुन्हा धुंडिते अंतर आता त्याला. तो कशास येईल भलत्या व्यापाराला. तो हाच दिवस हो हीच तिथी ही रात, तो हाच दिवस हो हीच तिथी ही रात. ही अशीच ते बसले मी रतिक्लांत. वळून न पाहता कापीत अंधाराला, तो तारा तुटतो तसा खालती गेला. तो हाच दिवस हो हीच तिथी ही रात. ही अशीच होते बसले परिरती क्लांत. वळूनी न पाहता कापित अंधाराला, तो तारा तुटतो तसा खालती गेला. हा विडा घडवूनी करीते त्याचे ध्यान, हा विडा घडवूनी करीते त्याचे ध्यान. त्या खुळ्या प्रीतीचा खुळाच हा सन्मान. ही तिथी पाळीते व्रतस्थ राहुनी अंगे, ही तिथी पाळीते व्रतस्थ राहुनी अंगे. वर्षात एकदा असा जोगिया रंगे, वर्षात एकदा असा जोगिया रंगे. इतकी सुंदर ही कविता आहे. मला दस्तक चित्रपटातलं ते गाणं आठवतंय मजरूचं. हम है मता एक पूछाओ बाजार की तरह, उठती है हर निगाह खरीददार की तरह. मजरूनी लिहिलेली ही अतिशय सुंदर अशी रचना. वरवर पाहताना ती शरीर विक्री करणारी स्त्री वेश्या तिचं दुःख सांगते आहे, पण त्याच्यामधला दुसरा एक अर्थ फार वेगळा असा कवीला अपेक्षित आहे. प्रत्येक कलाकाराला त्याच्या कलेच्या संदर्भामध्ये असं वाटत असतं की जेव्हा मी ही कला तिचं मोल केलं जातं, जेव्हा मी ती विकतो, तर तेव्हा माझी काय भावना असते. विशेषतः मजरूसारख्या गीतकाराला हे दुःख असायचं, शाहीर असो, मजरू असो, काही प्रमाणात गुलजार असो, की आपण कवी म्हणून आपल्याला मान्यता जास्त आहे का शायर म्हणून आणि गीतकार म्हणून इकडे चित्रपटात मान्यता जास्त आहे. ती त्यातली वेदना आहे की हम है म्हणजे ही जी कला मी मांडून ठेवलेली आहे ही अशा पद्धतीनं की कोणाला तरी ती वस्तू वाटते आहे. हम है मता एक ऊंचाओ बाजार की तरह, ही जी माझी कला आहे उठती है हर निगाह खरीददार की तरह. ह्याच्या प्रत्येकजण काहीतरी मोल करते, त्याचा काहीतरी किंमत लावायचा प्रयत्न करतो आहे. म्हणून ती एका कलाकाराची पण अशी सुंदर अशी वेदना त्या प्रतीकामधून त्यांनी वापरलेली आहे, ज्यांचं नाव मराठी साहित्यात अतिशय आदरानं घेतलं जातं. त्या मर्ढेकरांची एक सुंदर रचना आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे. अजून एक चांगला संदर्भ आपले माजी खासदार आणि कवी काझी सलीम यांनी मर्ढेकरांच्या या कवितेचा उर्दूमध्ये पण अनुवाद केलेला होता. ती मर्ढेकरांची गाजलेली कविता अजून येतो वास फुलांना, अजून माती लाल चमकते, खुरट्या बुंध्यावरी चढूनी, अजूनी बकरी पाला खाते. शशांक जेवळी. अजून येतो वास फुलांना, अजून माती लाल चमकते, खुरट्या बुंध्या वरी चढून, अजून बकरी पाला खाते. अजून येतो वास फुलांना, अजून माती लाल चमकते, खुरट्या बुंध्या वरी चढून, अजून बकरी पाला खाते. अस्मानावर भगवा रंग आणि नागवे समोर पोर, अस्मानावर भगवा रंग आणि नागवे समोर पोर, अजून डुलक्या घेत मोजते यादो होतील अंतरढोर. क्या बात. भूकंपाचा इकडे धक्का पलीकडे अन युद्ध नगारे चहूकडे अन एकच गिल्ला, जुन्या शवांवर नवे निखारे. क्या बात, क्या बात. परत परत. भूकंपाचा इकडे धक्का पलीकडे अन युद्ध नगारे चहूकडे अन एकच गिल्ला, जुन्या शवांवर नवे निखारे.
फत्तरातला देव पाहतो कुठे जाहली माझी फत्ते. आहा. फत्तरातला देव पाहतो कुठे जाहली माझी फत्ते. माणूस म्हणतो चिरंतनाचे मनात माझ्या अस्सल कित्ते. फत्तरातला देव पाहतो कुठे जाहली माझी फत्ते. माणूस म्हणतो चिरंतनाचे मनात माझ्या अस्सल कित्ते. चढेल तुसडी तेढी नाती, चढेल तुसडी तेढी नाती, नश्वरतेतही चिरका नखरा. आहा. चढेल तुसडी तेढी नाती, नश्वरतेतही चिरका नखरा. शिजत्या मासा मधून कोणी स्वर्ग हुंगतो बुलंद बहिरा. क्या बात. सटीक मानवतेची टिपणी, सटीक मानवतेची टिपणी पुन्हा वाचली अर्थ तोच तरी. सटीक मानवतेची टिपणी पुन्हा वाचली अर्थ तोच तरी. आभाळाच्या पल्याड स्पंदन टिपरी त्याची या मडक्यावरी. आहा. जगून थोडे अखेर मरणे, जगून थोडे अखेर मरणे उघड जापही डोळ्यांचीच. जगून थोडे अखेर मरणे उघड झापही डोळ्यांचीच. अंधारातून रडाराचा किरण चालला सलत पुढेच. आहा. कार्तिकातले गव्हाळ ऊन, कार्तिकातले गव्हाळ ऊन, जरी मनाची अशा रीतीने फाडून बघते ढिली कातडी, जखम आतली जुन्या भीतीने. क्या बात. तरीही येतो वास फुलांना, तरीही येतो वास फुलांना, तरीही माती लाल चमकते. खुरट्या बुंध्यावरी चढून तरीही बकरी पाला खाते. अस्मानावर भगवा रंग आणि नागवे समोर पोर, तरीही डुलक्या घेत मोजते या दो होतील अंतरढोर. दुसऱ्या महायुद्धाचा तो काळ आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवरची ही कविता. कवीला ज्या पद्धतीनं आजूबाजूचं वातावरण परिस्थिती उद्युक्त करते आणि तो आपल्या काही भावना व्यक्त करतो, याच्या समांतररित्या काही सनातन गोष्टी अशा असतात, जशी प्रेम ही भावना आहे, जिव्हाळा, एकमेकांबद्दलची आपली विशिष्ट वेगवेगळ्या गोष्टींबद्दलची आसक्ती, तसं निसर्गाच्या बद्दलचं पण एक असं काही विषय म्हणजे फार आदिम असं आकर्षण माणसाला राहिलेलं आहे. मर्ढेकरांच्याच समकालीन, म्हणजे मला वाटतं मर्ढेकरांपेक्षाही मोठे असलेले अनिलांनी ह्याच काळातली एक कविता लिहिलेली, ती फार वेगळी आहे. ह्याच काळातली म्हणजे मर्ढेकरांचे समकालीन म्हणून म्हणतोय की इकडे जसं हे सगळं वर्णन आहे आणि तिकडे निसर्गाच्या बाबतीतलं एक इतकी सुंदर तुकडा आहे अनिलांचा, कवी अनिलांचा, तळ्याकाठी नावाचा. अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून राहावेसे मला वाटते, जिथे शांतता स्वतःच निवारा शोधित थकून आली असते. अशा म्हणजे ते जे सगळं सनातन सगळं बाजूला ठेवून, सगळे जगाची उलाढाल सगळं बाजूला ठेवा, सगळं विसरा आणि असं व ते समोर आपल्या चित्र करतात. अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून राहावेसे मला वाटते, जिथे शांतता स्वतःच निवारा शोधित थकून आली असते. जळातला हिरवागाळ निळ्याशी मिसळून असतो काही, गळून पडत असता पान मुळीच सळसळ करत नाही. सावल्यांना भरवीत कापरे जलवलय उठवून देत, सावल्यांना भरवीत कापरे जलवलय उठवून देत, उगीच उसळी मारून मासळी मधूनच नसते वरती येत. पंख वाळवीत बदकांचा थवा वाळूत विसावा घेत असतो, पंख वाळवीत बदकांचा थवा वाळूत विसावा घेत असतो. दूर कोपऱ्यात एक बगळा ध्यानभंग होऊ देत नसतो, दूर कोपऱ्यात एक बगळा ध्यानभंग होऊ देत नसतो. हृदयावरची विचारांची धूळ जिथे हळूहळू निवळत जाते, हृदयावरची विचारांची धूळ जिथे हळूहळू निवळत जाते. अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून राहावेसे मला वाटते, अशा एखाद्या तळ्याच्या काठी बसून राहावेसे मला वाटते. ही अशी भावना आहे की कुठलाही काळ असो, म्हणजे